नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग भांगरे डांगण ओला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत. मित्रांनो, मी आज 3 ठिकाणच्या देवांचं दर्शन तुम्हाला घडवून आणणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. म्हणजे आम्ही मुंबईवरून बसलो आहे या गाडीमध्ये आणि बघा ही गाडी माहूर पिनोट या दिशेने चालली. तर खूप गर्दी आणि या गर्दीमध्ये असा प्रवास करावा लागतो. तिथं स्टॉप आल्यामुळं कमी झाली आणि त्यानंतर मी या व्हिडिओसाठी उभा राहिलो. पण आपल्या पाठीमागे खूप सारी गर्दी लांबच लांब गर्दी डबल भरलेली आहे. असा इकडच्या भागामध्ये प्रवास करावा लागतो मित्रांनो. खूपसा व्हिडिओ आहे तो आपण आता डायरेक्ट देवस्थानचा भाग आहे. तर मित्रांनो, आत्ता आम्ही गाडीतून उतरलो आहे आणि निघालो आहे दर्शनासाठी. तर हे पहा, इथून रस्त्यावरून दर्शनाचं साहित्य घेऊन निघालो. तर मित्रांनो, आपण कुठं आलो आहे? माहूरला. माहूर नांदेड जिल्ह्यामध्ये 26. तर या ठिकाणी आलो आहे माहूरला. आणि मग इथून आपण आता रेणुका मातेच्या दर्शनासाठी चाललो आहे. तर मग इथून रस्त्यानं खूप सारी गर्दी, दुकानं आहेत, पुष्टभाईचे आणि वरून मित्रांनो सावली केले म्हणजे पत्र्यांची आणि या पायऱ्यांनी चढायला त्याच्यामुळं थोडासा बरं वाटत आहे. नाही तर या उन्हाच्या दिवसामध्ये खालून दगड तापून जाते पायऱ्या आणि चढायला अवघड होतं. तर दीपावली पडली मित्रांनो चालू आणि तुम्हाला 3 ठिकाणचं दर्शन घडवणार आहे आज. त्याच्यासाठी बघा सगळी जे भक्तभाई आपल्या आपल्या परीनं या दर्शनासाठी चाललेत आणि आपणही चालू आहे मित्रांनो. चढावरचा रस्ता आहे म्हणजे पायऱ्या त्या पाऊलवाट. हे पहा, हे खूप उंचवर आहे आणि सगळ्या पायऱ्या दगडाच्या. या पायऱ्यांनी काही भक्तभाई थकल्यामुळं बसून घेतात. तर आपण न बसता आपला प्रवास चालू आहे. तर हे पहा, आता इथं जवळ येत चालू आहे आपण, दर्शन मार्ग म्हणतात. तर एकदम जवळ येत चालू आहे आता इथं आणि जवळ गेलो होईल तेवढा तुम्हाला आतून मी आतला दर्शन घडवणारच आहे. तर मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसात वरून पत्र्याची सावली म्हणून थोडासा बरं वाटत आहे. नाहीतर मग ह्या दिवसात चढायला म्हणजे अवघडच आहे. तर असू द्या, मनोभावे आपण चाललो आहे. आणि आता हे पहा, देवीसाठी जे घेऊन आपण दर्शन राहिलं म्हणजे आता दर्शन राहणं आपल्याला दिसते. या रांग दर्शनासाठी खूपच लांब आहे, गर्दी आहे मित्रांनो आतमध्ये. तर मग त्याच्यासाठी आता आपण आतमध्ये जाणार आहे. आता आपण आलो आहे आतमध्ये आलो मित्रांनो. पण इथं जे आतले मंदिरातले भिकारी म्हणतो आपण, मंदिरातले गरीब भिकारी ते इथं आहेत, हे बसलेले दिसतात. आणि ते मित्रांनो मोबाईल कॅमेरा हे आतमध्ये चालून देत नाही व्हिडिओ. म्हणजे तुम्ही ओळखले असेल मंदिरामध्ये कोण भिकारी राहते. इथं एवढं दक्षिणा ठेवा, एवढं दान ठेवा, एवढं हे करा, हे ते करा, ही लूटमारी मित्रांनो.
प्रत्येक देवाच्या ठिकाणी जिथं जिथं हे आहेत हे लुटारू तिथं तिथं बऱ्याच ठिकाणी भाविकांची लूटमार झालेली आपल्याला दिसते. तर असू द्या, व्हिडिओ काढायला बंदी, आपण चोरून लपून हा व्हिडिओ काढतोय. व्हिडिओ चांगला येत नाही कदाचित. तर हे दर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघालो मित्रांनो, सत्य अनुसयाचा डोंगर आहे तिथंच बाजूला, आणि त्या डोंगराकडे निघालो आम्ही आता पायी पायी. तर इकडं आमची टीम आहे ना मित्रांनो, त्र्यंबकेश्वरचे पाहुणे आहेत हे पहा आमच्याबरोबर, आहेर कंपनी. आणि हे पाहुणे आम्ही ह्या पायऱ्यांनी इथं सुद्धा सत्य अनुसयाच्या डोंगरावर मित्रांनो अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत. सगळा चढाचा रस्ता आहे. आणि ही आमची सगळ्यांची टीम ह्या पायऱ्यांनी दर्शनासाठी डोंगरावर चाललो आहे. तर हा निसर्ग आहे मित्रांनो, इथं काही सावली नाही. आणि ही टीम सगळी आम्ही आता निघालो आहे डोंगरावर. खूपच उंचावर आहे हे. हा निसर्ग आहे. इकडं सगळी सागाची झाडं आहेत. त्या सागाच्या झाडांना पान नाही आणि आजूबाजूला गावही दिसत नाही मित्रांनो. हे पहा हा वर, आता आपण थोड्याच अंतरावर वर जाणार आहे. हे वर दिसतंय ना, इथं मंदिर आहे ह्या, आणि ह्या पायऱ्या खूपच लांबून आहेत मित्रांनो. आता इथं चपला काढल्या आणि इथून आहे एक देवस्थान. तर मग आता ते देवस्थान कोणते हे आपल्याला इथून पाहायचे ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. याच्यावर श्री अत्री ऋषी असं लिहिलं आहे. अत्री ऋषी म्हणून देवस्थान इथं खडून काहीतरी लिहिलं आहे. आणि हे दर्शन घेतलं आपण अत्री ऋषी म्हणून इथे. तर मग यांचं दर्शन घेतला, पहिलंच त्यांचा देऊळ लागला इथं. आणि ते दर्शन घेतल्यानंतर आपण आता वर जाणार आहे मित्रांनो. इथं काही मंडळी सावलीच्या आधारानं इथं थांबलेत. आणि इथं जे दिसतंय इथं काही मंडळी पाणी घेतात. आणि खूप उंचावर आहे मित्रांनो, सगळा सागाची झाडं. आणि या ठिकाणी हे मंदिर आहे. मग इथून थोडंसं पुढं गेल्यानंतर म्हणजे हे पहा इकडच्या दिशेला इथं लागलं हे श्री महासती अनुसया माता मंदिर. मग इथं या मंदिरात दर्शनासाठी अनेक भक्त भाविक येतात. इथं खूप मोठी जागा आहे, खूप मोठा एक इथं पटांगण आहे. आणि इथे हे एक टावरसारखं बनवलं आहे. इथं अजून दगडांचं काम चालू आहे. तर मग दर्शन घ्यायसाठी मित्रांनो आपण सावलीच्या आधारानं जाणार आहे, कारण हे दगड आहेत ना हे खूप तापेले आहेत उन्हामुळं. तर मग इकडं जाता असताना येताना हे बारीक बारीक काहीतरी देवळं आहेत. आणि हे देवळांच्या बाजूला इथं मित्रांनो महादेवाची पिंड आहे. इथं एक सया माता म्हणून लिहिलं आहे, तो एक देव आहे. आता हे पहा हे पाहुणे गेले आत. इथून दरवाजातून आत जायचे. हे पहा इकडच्या दिशेनं. आणि इथे शूटिंग काढून देत नाही, त्याच्यामुळे आपण घाबरूनच शूटिंग काढतो. आता इथं आलो आहे आपण दर्शनाला. इथं एक मंदिर आहे. आणि हे दर्शन हे पहा आपण हे पाहुणे निघालेत आत. आणि इथून आपण दर्शन घेतोय मित्रांनो लांबून. हे अनुसया मातेचं लांबून आपण दर्शन घेतोय. तर इथं दर्शन हा व्हिडिओ आपण लांबून घेतोय मित्रांनो. आणि हे पहा इथं हा जो भटूर आहे तो मग तो मोबाईल बंद करा. आणि ते झाल्यानंतर मित्रांनो इकडं
आता कुठं आलो आपण, दत्तगड जो आहे माहूरला, त्या ठिकाणी आलो आहे. आता तिकडे खूप सारा पटांगणी पण आलेले भक्त भाविक दुकानांच्या सावलीच्या आधारानं थांबलेत आणि ही आमची टीम घाई गर्दीत निघाली. पण मग मित्रांनो, आम्ही सावलीच्या आधारानं चाललो आहे, कारण ऊन खूप आहे आणि ह्या उन्हामुळं फार चाकांडे येतात. त्याच्यामुळं आपण ह्या सावलीच्या आडोशानं आता मंदिराजवळ आलो आहे. मंदिरात आलो आहे. इथं हा कोणता तरी एक आहे खांब, आणि या खांबाला इथं आलेले भक्त भाविक मिठी मारतात. आता त्याचं काही वैशिष्ट्य असेल ते काही आपल्याला सांगता येत नाही, त्याची माहिती आपल्याला नाही आहे. इथं माहिती देण्याजोगे कोणी नाही, आणि हे इथले जे बटुरे आहेत ते तर माहिती देतच नाही. त्याच्यामुळं इथला जो खांब आहे त्याला हे आलेले प्रत्येकजण मिठी मारतो आहे. तर हा व्हिडिओ आपण पाहतात आणि कशाबद्दल मिठी मारली जाते हे काही आपल्याला माहीत नाही. तर असू दे, चला आता आपण ह्या मंदिरामध्ये आहेच. तर मग आता आपल्याला जायचं आहे दर्शनाला जायचे. तर तिथं व्हिडिओ काढून देत नाहीच, म्हणजे कारण 2 ठिकाणी आपल्याला व्हिडिओ काढून दिला नाही. तर मग आता हे 3ऱ्या ठिकाणी कदाचित तेच असं. तर हे आजूबाजूचे बारीक मंदिर आहेत. हे दत्ताचा खूप मोठा मंदिर आहे आणि इथंच मित्रांनो दर्शन घेतले जाते. पण मग इथंही बंदी आहे दर्शनाला. हे नवीन बनवलेले मंदिर आहेत. इथं जे आहेत तर हे कोणी जे महाराज होते कोण, त्यांची काहीतरी हे बनवले मठासारखं काहीतरी, तर म्हणजे समाधीसारखे. आणि इथून हे एक इथं महादेवाची पिंड दिसते आपल्याला, आणि त्याच्याच बाजूला इथं एक देव आहे मित्रांनो, काळ्या पाषाणातला, कोणतंही माहीत नाही. इथंही तसंच आहे एक, आणि इकडं सुद्धा एक आहे. हे पहा, इथे एक पिंड आहे महादेवाची. आणि मग हे झाल्यानंतर इथं अनेक जण दर्शन घेऊन बसतात. हा मंदिर आणि मंदिराचा सभामंडप. तर मग मित्रांनो, हे दर्शनासाठी आपण आतमध्ये आलो आहे. इथं सुद्धा बंदी दर्शनाला शूटिंग काढून देत नाही. तर हे पहा, लांबूनच आपण थोडंसं दर्शन घेतो आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये जरूर करा.